नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल कार्यालयात खासगी पद्धतीने मालाची लोडिंग अनलोडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भर दिवसा काही युवकांनी विनाकारण हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 4 जुलै रोजी घडली। या हल्ल्यात 3 जण जखमी झाले असून मालवाहू वाहनांचीही तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अशफाक पठाण आणि शहबाज शेख हे नेहमीप्रमाणे पार्सल कार्यालयातून माल वाहतूक करत असताना 2 युवक मद्यधुंद अवस्थेत तेथे आले। गाडीला कट का मारला अशी कुरापत काढून त्यांनी वाद घालत शिवीगाळ सुरू केली आणि काही क्षणांतच मारहाण करण्यास सुरुवात केली। हल्ल्यादरम्यान अशफाक पठाण यांच्यावर काही धारदार हत्याराने वार करण्यात आला, ज्यामध्ये ते जखमी झाले, तर शहबाज शेख याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे। मी नेहमीप्रमाणे इथे गाडी माल भरून निघत असताना माझ्या शेजारी बसलेल्या सहकार्याला त्या 2 व्यक्तींनी येऊन डायरेक्टली मारहाण केलेली आहे आणि शिवीगाळ केलेला आहे, अश्लील शिवीगाळ केला आणि जातीवाचक शब्द वापरलेला आहे, शिवीगाळ केलेला आहे। मी त्यांना विचारलं काय झालं, ते त्यांनी मला येऊन मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, मारलेला आहे मला, चाकूसारखं हत्यार होतं त्यांच्याकडे, ते मला गळ्याला वार केला, मला इथे जखम झालेली, टाके पडलेले आहे। जीव वाचवत शहबाज यांनी घटनास्थळावरून पळ काढत पार्सल कार्यालयात जाऊन वाहन मालक रईस इनामदार यांना घटनेची माहिती दिली। यानंतर रईस इनामदार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांच्यावरही जीवघेणा हल्ला करत MH15EG5640 आणि MH15GY4061 या 2 मालवाहू वाहनांवर दगडफेक करत मोठे नुकसान केले, तसेच जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। माझ्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, जेव्हा मी विरोध केला त्याने समोरून येऊन गाडीवर दगडफेक केलेली आहे, दगड मारून गाडीच्या काचा फोडल्या आणि दुसऱ्या गाडीच्या सुद्धा काचा फोडलेल्या आहे आणि त्यामुळे गाडी मालकाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्यावर त्वरित तात्काळ कडक कारवाई करावी माझी अशी विनंती आहे रेल्वे पोलिसांना। या इथे पार्सल ऑफिसजवळ गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं खूप वाढलेलं आहे अशा घटना, त्यावर त्वरित कडक कारवाई करावी आणि बंदोबस्त करावा। घटनेनंतर संबंधितांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत। दरम्यान नाशिक रोड रेल्वे स्थानक हे राज्यासह परराज्यातील हजारो प्रवाशांची वर्दळ असलेले महत्त्वाचे स्थानक आहे। अशा गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक कामगारांसह प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे। हल्लेखोरांवर कठोर कारवाई करून रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखावी अशी मागणी पार्सल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।